सोलापूरच्या दमणीनगर येथील गडदर्शन कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मराठा समाज भवनचा भूमिपूजन सोहळा श्री गुरु डॉक्टर किरण महाराज बोधले यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर इंगळे महाराज हे होते। या प्रसंगी माजी महापौर महेश कोटे, मनोहर सपाटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, गणेश वानकर, माऊली पवार, दत्तामामा मुळे, प्रशांत पाटील, राजन जाधव या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। असं झाला की अण्णा तुम्ही म्हणालात की पद्मशाली आहात हे मला आता काही लोकांना समजायला लागलं नाही, तर मला मराठा समजत होते। तुम्ही मराठा असला तरी मला आनंदच असला असता। पद्मशाली आहेत हे मला साहेबांच्या भाषणातून जेव्हा समजलं तेव्हा माझा आनंद द्विगुणित झाला। याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये जसा क्षत्रिय मराठा समाज ओळखला जातो तसा कर्नाटकमध्ये सकुलसारी समाज हा ओळखला जातो आणि कर्नाटक मधल्या सकल सारी समाजाचं एक गुरुघराणं म्हणून बोधले महाराज गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ 400 वर्षापासून आम्ही ही परंपरा राबवतोय। त्यामुळे मला वाटतं हे नातं आणखी आपलं दोघांचं द्विगुणित झालं। त्यामुळे मला खऱ्या अर्थानं अण्णा आपण तुमच्याजवळ आलो याचा मला आनंद वाटला। हे सगळं घडत असताना एक भवन निर्माण करत असताना या भवनाच्या पाठीमागची सगळ्या संकल्पना इथल्या सगळ्या वक्त्यांनी आतापर्यंत मांडलेल्या आहेत। त्याच संकल्पना पुन्हा पुन्हा मांडून मला तुमचा वेळ घ्यायचा नाही, पण आणखी एक दुसऱ्या गोष्टीचा आनंद असा होतोय की या व्यासपीठावरती अण्णा आपण कोणतीही राजकीय जोडे न वापरता सकल मराठा समाजातले सगळे नेते आपण या ठिकाणी बोलवले याचा मला आनंद वाटतो। कारण आज समाजानं गुणवान व्यक्तींना स्वीकारलं जातं यात आश्चर्य नाही यांना, पण ज्यावेळेस समाज म्हणून आपण एकत्रित येत असतो तेव्हा समोरच्याला दोषासहित स्वीकारायला शिकलं पाहिजे। आणि आज या व्यासपीठावरती गुणदोषासहित सगळी मराठा समाजाचे नेते एकत्रित आणण्याचं काम एका बिगर मराठ्याने केलं याचा मला सगळ्यात मोठा आनंद वाटतो। आपल्याकडून हे काम घडलं याचा आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये सगळ्या नेत्यांनी मराठा समाज असेल कोणत्याही आपण समाजातले असेल आपण सगळे गुणदोषासहित एकत्रित यावं आणि हे पद्धतीने एकत्रित नांदलं पाहिजे। हा महाराष्ट्राचा असणारा आपला संस्कृतीचा संस्काराचा भाग आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे सहकारी वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं काम आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण सुधाकरजी इंगळे महाराज या कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थानावरती उपलब्ध झाले। गेल्या 2 महिन्यापूर्वीच त्यांना आम्ही इथं वारकरी भवनाचा भूमिपूजनाचा समारंभ केला। त्यावेळेस समारंभ करत असताना आपण सांगितलं की एखाद्या समाजाला एखादा कार्यक्रम घेत असताना त्यांना कोणत्या तरी जागा दुसऱ्याकडे जाऊन हात पसरावे लागत असतात आणि खरंच आम्हाला अशी आमच्या जीवनामध्ये परिस्थिती निर्माण झाली। मागच्या वर्षी 25 डिसेंबर ते 1 जानेवारीच्या कालावधीमध्ये एनजी चाळीमध्ये समस्त सोलापूरकर वासियांच्या वतीनं भव्य दिव्य पद्धतीचा नामसप्ताह इथे एनजी चाळीमध्ये केला। त्यावेळेस आम्हाला मंडप मागण्यासाठी हे करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती सगळ्यांसमोर हात पसरावे लागत होते, परंतु ज्यावेळेस आज वारकरी भवन उभा राहिलं त्यावेळेस आमची समस्या पूर्ण झाली। त्याच पद्धतीनं आज मराठा समाजातल्या सुद्धा कोणत्याही पद्धतीचं आपण सांगितल्या पद्धतीने जेवढे असतील ते कामं या भवनामध्ये झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या भवनाची आणि या समाजाची उंची नक्की वाढणार आहे। आणि आता महाराजांनी बोलल्याप्रमाणे त्यांच्या नावाने सभागृह होतं याचाच एक अभिमान आहे। कारण शिवरायांच्या नावाने जी काही वास्तू होईल त्याच्यामध्ये कधीच अनुचित प्रकार घडणार नाही। ते वास्तू जशीच्या तशी राहणार नाही, त्या वास्तूचा नक्कीच समाजासाठी उपयोग होईल आणि तो होणार याच्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध असू। आता इथं बोलून मला अध्यक्षपदाचा मान दिला, सन्मान केला त्याबद्दल मी आदरणीय अण्णा आणि संयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो। आपण बघतोय शेवटी काय घेऊन जायचं, संधी मिळालं तर त्या संधीचं सोनं केलं पाहिजे। अजितदादांनी मला संधी दिली, मी तसा आमदार नाही खासदार नाही, तसं तर हा सगळा काम आमदार खासदारांचा मंत्र्यांचा आहे, परंतु एक साधा नगरसेवक असताना सुद्धा अजितदादांनी मला ताकद दिली आणि म्हणून हे करू शकलो। म्हणून मी सांगितलं की अजितदादाचा उल्लेख बॅनरवर सुद्धा आला पाहिजे, पत्रिकेवर आला पाहिजे। कारण जरी आज ते आमचे पक्ष सोडून गेलेले असले शेवटी त्यांनी निधी दिला हे काय नाकारून चालणार नाही। आणि ठीक आहे आज राजकारणामध्ये कोण कुठं चाललंय मला वाटतं अजून जर आपण बारकाईने बघायचा प्रयत्न केला तर नक्की कोण कुठे अजून कुणाच माहित नाही आणि उद्या परत इलेक्शन पर्यंत अजून कोण कुठे जाणार आहे हे सुद्धा आज सांगता येत नाही। मग अशा ज्यात केवळ भांडण्यापेक्षा
विकासाच्या कामामध्ये सगळेजण एकत्र येऊन काम करू ना. ठीक आहे, ज्याच्या ज्याच्या पक्षाचे ते आहेत ते त्यावेळी आपण मांडू त्यांची भूमिका पक्षाची इलेक्शनच्या वेळेस. पण विकासाच्या कामामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण किंवा कुठलंही जातीय राजकारण किंवा कुठलंही वेगवेगळं राजकारण ह्याच्यामध्ये न आणता आपल्या भागाला कसा फायदा होईल हा फायदा घेण्याचा आपण प्रयत्न करूया. केवळ हॉल बनला तर आपली जबाबदारी संपली नाही. मी जसं सांगितलं कॉम्प्युटरचे कोर्सेस चालू करू, अजून वेगवेगळे कोर्सेस चालू करू, जेणेकरून अनेक शासनाच्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्स इथं राबवण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल. कॉम्प्युटरचा मी उल्लेख एवढ्यासाठी केला की लवकरच आपल्याच भागात IT पार्क होतंय. जर ते स्किल्ड लोक आपल्या भागातून जर तयार झाले तर त्या IT पार्क मध्ये बाहेरच्या लोकांना संधी द्यायची काही गरजच पडणार नाही. पण आपण नुसतंच आम्ही आमच्या भागात झाले आम्हाला द्या असं म्हणून जर दुसऱ्याला विरोध करायला लागलो तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी ज्या IT साठी जे लागणार आहे क्वालिफिकेशन ते जर आपण ट्रेनिंग इथं जर दिलं तर मला वाटतं आपल्याशिवाय कोणाला दुसऱ्याला संधी मिळायचा संमतच येणार नाही. त्यास आपण हक्काने मांडू शकू की नाही आमच्याच भागातल्या माणसाला द्या. तर आपल्याजवळ जर ट्रेंडच होत नसतील आणि केवळ आपल्या भागात झालं म्हणून आपल्याला द्या ही मागणी थोडीशी चुकीची होणार आहे. त्यानंतर जे काही कॉम्प्युटरला पैसे लागतील मग ते आर्यन ग्रुपच्या माध्यमातून असू दे शासनाच्या माध्यमातून असू दे ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महेश कोटे म्हणून मी स्वतः घेतो. पण ह्या पद्धतीने चांगला ह्या हॉलचा उपयोग झाला पाहिजे. माननीय श्री गुरु डॉक्टर किरण महाराज बोधले यांच्या महेश अण्णा कोटे यांच्या माध्यमातून सोलापूर शहरामधल्या वेगवेगळ्या समाजांना समाज मंदिरासाठी निधी देण्यात आला आणि ती त्यावेळेस यादी जेव्हा बघितले त्या यादीमध्ये मराठा समाजाचा सुद्धा अण्णा तुम्ही उल्लेख घेतला त्याबद्दल मी खरंच मराठा म्हणून तुमचा एक मनापासून धन्यवाद मानतो. आता जर पिंगळे साहेबांनी सांगितले की आपल्या समाजाचं एक समाज भवन असलं पाहिजे जेणेकरून समाजाच्या विविध कार्यक्रमाला नुसतं मराठा भवन बनलं म्हणजे काय फक्त मराठ्यांच्याच कामाला येणार आहे असं नाही. या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या सर्वच लोकांना जे काही काम असतील जे काही कार्यक्रम घ्यायचे असतील या सगळ्या गोष्टींसाठी या बहुजनांसाठी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे भवन नाही तर मंदिरच होणार आहे असं मला वाटतंय. जेणेकरून आणि अण्णा मी तुम्हाला एक गोष्टीचं अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं ज्या भागामध्ये सगळ्यात मोठ्या संख्येनं मराठा समाज राहतो ज्या भागामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचं प्रारब्ध आहे या पट्ट्यामध्ये आपण ही जागा निवडलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नाहीतर असं होतं कधी कधी एकेकाला समाजाला जागा अशी मिळते की लोक असते तिकीकर आणि मशालात जागा दिली जाते आणि वस्तुस्थिती आहे असे पण समाज मंदिर बांधले गेलेले आहेत. मी किसन सागडांचं समाज मंदिर जे रुपाभवानी मंदिरापाशी बांधलं गेलेलं आहे खरं सांगा तुम्ही त्याला पैसे दिले होते अक्षरशः उखंड्यात बांधलेलं बरोबर आहे. तिथे शेजारी महापालिकेने यावेळेस ते कचरा डेपो करून ठेवलाय. त्या समाज मंदिरात आता एक जण सुद्धा जात नाही. मी परवा तिथं सहज जायचं योग म्हणजे बरोबर आहे आपण एवढे कोट्या रुपयांनी खर्च करतो आणि त्या वास्तूचं जर जतन करता आलं नाही तर त्याचा उपयोग होणार नाही. मी खरंच या भागातील गड दर्शनची पण तुम्ही माऊलीजी सांगितलं तुमचे वडील ज्या ट्रस्टचे अध्यक्ष होते तुमच्या गडाची पण जी इमारत आहे अतिशय चांगली आहे. आता तुम्ही परत त्याला निधी देऊन चांगली सुशोभीकरण केलंय त्यामुळं सर्वसामान्य माणसांचे लग्न असतील कार्यक्रम असतील आणि या मंदिराचं तर म्हणजे समाज मंदिराचा दुहेरी उपयोग होणार आहे. कारण या इथं मागच्या वेळेस 2 महिने झाले आपल्याला सुधाकर इंगळे महाराजांची एक इच्छा होती की इथं वारकरी भवन व्हावं आणि वारकरी भवनाची पण जागा ह्याच्याच प्रिमायसेस मध्ये म्हणजे उद्या कधी वारकरी भवनामध्ये जास्त लोक आले तर ते सगळे इकडे येणार आहेत आणि इकडे कधी जास्त लोक लागले तर वारकरी मराठा काय वेगळं आहे का? हे एकाच बाजूचे 2 बाजू आहेत बरोबर आहे ना. वारकरीच मराठा आहे मराठाच वारकरी आहे. कारण ही परंपरा जपण्याचं काम मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात आजवर केलेलं आहे. आणि त्या दिवशी त्या कार्यक्रमात मी आवर्जून सांगितलं होतं की डीपीडीसीचा सदस्य आहे या नात्यानं एवढं मोठं इथं भवन होत आहे मराठा समाजाचं एक भवन होत आहे आणि वारकरी भवन पण होत आहे तर तिथं त्या शोभेल अशी कमान झाली पाहिजे हा उल्लेख त्या दिवशी झाला. आणि अण्णा मी आताच पत्र दिले की 25 लाख रुपयाच्या निधीतनं या इथं सुंदर अशी म्हणजे या दोन्ही वास्तूला या प्रिमायसेसला शोभेल अशा पद्धतीची भारदर अशी म्हणजे आज येतानाच लक्षात आलं पाहिजे की आपण कुठेतरी पवित्र ठिकाणी जातो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत पिंगळे यांनी केले तर सूत्रसंचालन चंद्रकांत पवार यांनी केले. प्रथम महेश अण्णा कोटेंचं या परिसरातील जनतेचं व मराठा बांधवाच्या वतीनं मी स्वतःचा आभार मानतो. आपण
या मराठा भवनाला निधी उपलब्ध करून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार यांना घेऊन राज्य स्थापन केलं, आपला स्वराज्य निर्माण केलं. आज सोलापूर शहरामध्ये मराठा समाजासाठी वैयक्तिक लक्ष देऊन निधी देण्याबद्दल जे कोटे साहेबांनी प्रयत्न केला ते खरंच कौतुकास्पद आहे. आपण जर बघत असाल की समाजाला कुठलं तरी एक वेगवेगळ्या समाजाचे, मग ती लिंगायत समाजात असेल, छोट्यातल्या छोट्या गवळी समाजात असेल, अनेक समाजाचे सभागृह या सोलापूर शहरामध्ये आहेत. पण यावेळी महादेव गवळी, श्याम गांगर्डे, नागनाथ पवार, वामन वागचौरे, राखी बंगाळे, मिलिंद प्रक्षाळे, सचिन कदम, विजय घुले, अनिल गायकवाड, वैभव जगताप आदी उपस्थित होते.